तुम्ही बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे। नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण दूध न आटवता बासुंदी बनवणार आहोत। बनवायला घेऊया, त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया। तर इथं स्टीलचं मोठं पातेलं घेतलेलं आहे। मोठ्या पातेल्यामध्येच दूध ओतून घ्यायचं आहे। 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। बासुंदी बनवण्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर करायचा। दूध असं छान घट्ट असतं म्हशीचं। गॅसवरती ठेवलेलं आहे। दूध तापवून घेऊया। तर यातले 1-2 वाटी भरून आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे। तर वगराळ्याच्या सहाय्याने मी याच्याने 2 चमचे दूध काढून घेतलेलं आहे। तर दुधाची साई येऊ द्यायची नाही। दुधाला आपल्या तापत आले की दूध सारखं फिरवत राहायचं आहे चमच्याच्या सहाय्याने। अशा प्रकारे फिरवत राहिल्याने त्याची साई येणार नाही। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दूध फिरवत राहायचं आहे। बाजूला पॅन ठेवलेला आहे गरम करायला। त्यामध्ये आपल्याला 1-2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण आता 2 चमचे तूप टाकून घेऊया आणि तूप असं वितळवून घेऊया। तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। वाटीमध्ये काढून घेतलेलं दूध आपल्याला आता या तुपामध्ये पॅनमध्ये ओतायचं आहे। फिरवून घ्यायचं। थोडीशी उकळी आली की यामध्ये आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा मोठा थोडासा चमचा घेतलेला आहे। पोहे खातो ना त्यापेक्षा थोडासा मोठा चमचा घेतलेला आहे आणि 2 चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला खवा तयार करायचा आहे। तर मिल्क पावडरला तूप सुटेपर्यंत आपल्याला मंद गॅसवर हे फिरवत राहायचं आहे आणि तेल तूप सुटेपर्यंत आपल्याला याचा खवा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मस्त इथं आपलं तूप सुटलेलं आहे आणि छान असा इथं आपला खवा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण मिल्क पावडरचा सोप्या पद्धतीने खवा तयार करून घेतलेला आहे। वाटीमध्ये काढून घेऊया। तर बासुंदी बनवण्यासाठी आपण इथे अशा प्रकारचा मिल्क पावडरचा खवा तयार केलेला आहे सोप्या पद्धतीने। तर आपला इथं खवा काढून झालेला आहे आणि आता यामध्ये मी काजू बदामचे बारीक काप केलेले आहेत। ते थोडंसं हलकंसं आपण 1 मिनिटभर भाजून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे काप केलेले आहेत। हलकंसं भाजून घेऊया आणि काढून घेऊया। तर इथं आपलं हलकंसं काजू बदाम भाजून झालेला आहे। प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला बासुंदी करण्यासाठी कॅरेमल तयार करायचं आहे। तर आपण दुधामध्ये साखर नाही टाकणार आहोत। तर पॅनमध्ये आपल्याला इथं साखर टाकून घ्यायची आहे। तर पॅनमध्ये 1 अर्धा चमचा आपण तूप ओतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 सव्वाशे ग्राम आपण इथं साखर ओतून घेतलेली आहे। सर्व साखर पसरवून घेऊया आणि या साखरेचा आपल्याला कॅरेमेल तयार करायचं आहे। या पॅनमध्ये मंद आचेवर आपल्याला हे साखर वितळवून घ्यायची आहे, पाण्याचा 1 थेंबही न वापरता। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साखर आपली वितळत आलेली आहे। सर्व मिक्स करून घेऊया। तर साखरेचं कॅरेमेल करण्यासाठी तुम्ही बघू शकता इथं आपण 1 थेंबही पाण्याचा वापरलेला नाही आणि साखर सतत आपल्याला फिरवत राहायची आहे। तर बाजूला आपलं दूध छान असं उकळत आलेलं आहे आणि सतत आपल्याला इथं फिरवत राहायचं आहे। बारीक गॅसवरतीच आपण हे दूध तापवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर इथं आपलं कॅरेमेल तयार होत आलेलं आहे। साखर वितळत आलेली आहे आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे। तर बासुंदी करण्यासाठी अशा प्रकारचा साखरेचा पाक करायचा, पाणी न घालता। तर इथं तुम्ही बघू शकता आपलं साखर वितळलेली आहे आणि आपलं इथं बासुंदी करण्यासाठी कॅरेमेल तयार झालेलं आहे। तर आपलं दूध छान तापलेलं आहे। तर यामध्ये तयार करून घेतलेला आपल्याला खवा टाकायचा आहे आणि खवा छान असं मिक्स करून घ्यायचा आहे। 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हा खवा छान असं चमच्याच्या साहाय्याने फिरवत राहायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। खवा छान विरघळला की दुधामध्ये त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तयार करून घेतलेलं कॅरेमेल टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी थोडं थोडं कॅरेमेल दुधामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्या दुधाचा कलर असा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। बाहेर जसा मिळतो ना तसंच इथं आपण बासुंदी तयार करणार आहोत। तर अशा प्रकारचं कॅरेमेल केल्यानंतर दुधाला असा छान कलर येतो आणि बासुंदी खायला एकदम चवीला लागते। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं कॅरेमेल आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे। कॅरेमेल हे गरम असल्यामुळे
दुधात टाकल्यानंतर लगेच असं दूध वर येतं, तुम्ही बघू शकता. त्यामुळे बासुंदी करताना कॅरेमेल टाकताना आपल्याला इथं पातेलं मोठं ठेवायचं आहे. तर आता राहिलेलं आपण आता कॅरेमेल दुधामध्ये मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता कॅरेमेल सर्व टाकल्यानंतर दूध असं वर येतं. त्यासाठी आपल्याला इथे दुधाचं पातेलं मोठं घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं दूध उतू जाणार नाही खाली. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कॅरेमेल सर्व वतून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. आणि छान असं आता हे कॅरेमेल आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे वितळवून घ्यायचं आहे. तर यातलं सर्व साखर वितळली की आपल्याला यामध्ये आपण भाजून घेतलेले काजू बदामचे काप आपल्याला यामध्ये दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे काजू बदाम आपण टाकून घेतलेले आहे दुधामध्ये. सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स झाले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आहे. विलायची पावडर टाकल्याने मस्त असा छान बासुंदीला सुगंध येतो आणि बासुंदी आपली छान चवीला पण लागते. तुमच्याकडे जायफळ पण असलं तरी टाका. माझ्याकडे जायफळ नव्हते, त्यामुळे मी फक्त इथं विलायचीची पावडर करून टाकलेली आहे. आणि हे दूध आपल्याला बासुंदी आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बासुंदी आपली काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे. तर मस्त कलर पण आलेला आहे आणि अशी दाटसर आपली इथं बासुंदी तयार झालेली आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ही बासुंदी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू शकताय. तर मी इथं 2च तास ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकताय मस्त इथं बासुंदी आपली इथं तयार झालेली आहे. फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे आणि छान अशी दाटसर रवाळदार आपली इथं बासुंदी तयार झालेली आहे. फ्रीजमध्ये रात्रभर जर ठेवलं तरी बासुंदी अगदी घट्टसर दाटसर होते आणि खायला पण मस्त लागते. तर तुम्ही बघू शकता इथं आपण बासुंदी काढून घेतलेली आहे. मी फक्त बरोबर 1-2च तास ठेवलं होतं, तर इथं अशा प्रकारची आपली बासुंदी तयार झालेली आहे. थोड्याचे पिस्त्याचे काप इथं वरती टाकलेलं आहे आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आज आपण इथं घरामध्ये खवा तयार करून मस्त अशी बासुंदी तयार केलेली आहे. दिसायला पण एकदम मस्त दिसते, कलर पण एकदम छान आलेला आहे आणि चवीला पण छान झालेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.